गोंदवले बुद्रुक येथील आठवडे बाजार आटोपल्यानंतर एसटीची वाट पाहत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने संशयास्पदरित्या गायब झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मणकर्णवाडी येथील शैला श्रीरंग गेंड या आठवडे बाजारासाठी गोंदवले बुद्रुक येथे आल्या होत्या। बाजार आटोपल्यानंतर त्या 3 पिशव्या घेऊन गणोबा वडापाव सेंटर समोर एसटीची प्रतीक्षा करत होत्या। याच वेळी आप्पा महाराज समाधी चौकाच्या दिशेने आलेल्या लाल रंगाच्या हुंडाई कारमधील व्यक्तींनी त्यांना घरी सोडण्याची विचारणा केली। कारमध्ये चालकासह तोंड बांधलेली एक महिला होती। घरी जाण्याची घाई असल्याने शैला गेण यांनी कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला। कारची मागील सीट रिकामी असूनही त्यांना पुढील सीटवर बसवण्यात आले। प्रवासादरम्यान कारमधील महिलेने त्यांना पुढे सरकून नीट बसण्यास सांगितले। त्यावेळी त्यांच्या गळ्याला हात लागल्याचे शैला गेण यांनी सांगितले आहे। काही अंतरावर कार नादुरुस्त झाल्याचे सांगत त्यांना गाडीतून उतरवण्यात आले। त्यानंतर कार म्हसवडच्या दिशेने निघून गेली। पुढे पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। घटनेची माहिती कुटुंबीय आणि ग्रामस्थांना दिल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। पोलिसांनी गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून संबंधित कारच्या हालचाली त्यात कैद झाल्याचे समोर आले आहे। प्राथमिक तपासात संबंधित लाल रंगाच्या हुंडाई कारला पुढील आणि मागील बाजूस वाहन क्रमांक नसल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे संशयितांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः महिलांनी अनोळखी व्यक्तींच्या वाहनातून प्रवास करणे टाळावे। प्रवासादरम्यान सतर्क राहावे आणि मौल्यवान दागिने परिधान करून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।